Okay friends, in previous lecture we are discussed about the entire informations about the epithelial tissue. आपल्याला सर्वांना माहिती आहे की ॲनिमल टिश्यूचं डिस्ट्रीब्युशन आपण मेन 4 टिश्यूमध्ये क्लासिफाय केलेलं आहे. त्यातला पहिला आपण कंप्लीट केला ज्याचं नाव epithelial tissue. Second one is known as the connective tissue. Third one is known as the muscular tissue, and last one is the nervous tissue. Now today we are discuss about the characteristics and its subtypes of the connective tissue. First of all, connective tissue असं म्हटलं तर connective tissues are the most abundant tissue and they are widely distributed inside the body of complex animals. ॲनिमल्सला आपण सिम्पल आणि कॉम्प्लेक्स कधी म्हणतो आपण व्हेनेवर द मल्टीसेलर ऑर्गॅनिझम विच हॅविंग द कॉम्प्लेक्सिटी कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर. सो इन कॉम्प्लेक्स ॲनिमल्स दे आर हॅविंग द डिफरंट टाइप्स ऑफ टिश्यू अँड आउट ऑफ दिस द मोस्ट वाइडली अँड डिस्ट्रीब्युटेड जो सर्वत्र डिस्ट्रीब्युशन झालेला टिश्यू आहे ज्या टिश्यूला काय म्हणतो आम्ही कनेक्टिव्ह टिश्यू. द फर्स्ट वर्ड द कनेक्टिव्ह टिश्यू आर द मोस्ट अबंडंट अँड वाइडली डिस्ट्रीब्युटेड इनसाइड द ॲनिमल बॉडी or which belongs to the complex animal. Now these tissue are mostly found in the deeper parts of the body. जसं आपण इपिथेलियल टिश्यू मधील फर्स्ट स्टेटमेंट पाहिलं होतं इपिथेलियल टिश्यू इट प्रेझेंट आउटर सरफेस और इनर लाइनिंग. बॉडीच्या आउटर सरफेसवर असणारा टिश्यू आहे ज्याला काय म्हटलं आम्ही इपिथेलियल टिश्यू किंवा इंटरनल ऑर्गनमध्ये जे इंटरनल लाइनिंग किंवा आउटर सरफेस प्रोव्हाइड करणारा हा कोण होता इपिथेलियल. तर डिफरन्स कॅरेक्टर लक्षात ठेवायचा आहे. कनेक्टिव्ह टिश्यू दीज आर नॉट प्रेझेंट outer surfacely किंवा superficially. So these are mostly found in the deeper parts of the body किंवा deeper parts of the organism. म्हणजेच it is present just beneath the skin. Below the skin upper surface ला आहे का नाही आहे मग below the skin आहे and in between the muscles. ॲक्च्युअल स्टेटमेंट काय असेल तुमचं कनेक्टिव्ह टिश्यू हा काय आहे डीपर पार्ट्समध्ये प्रेझेंट आहे. डीप पार्ट्समध्ये म्हटलं तर बिलो कुणाच्या आहे स्किनच्या आहे आणि बिलो द स्किनच्या असेल तर इन बिटवीन म्हटलं तर मसल्स आणि स्किनच्या मध्ये हा वाईडली डिस्ट्रीब्युटेड असणारा जो टिश्यू आहे ज्या टिश्यूला काय म्हणतो आपण कनेक्टिव्ह टिश्यू. त्यानंतर एक मोस्ट इम्पॉर्टंट वाक्य लक्षात ठेवायचं आहे ऑल कनेक्टिव्ह टिश्यू दे आर ओरिजिनेटेड फ्रॉम द एम्ब्रियॉनिक मिझोडर्म. तर स्टेटमेंट विसरायचं नाही आहे कोणतं ओरिजिन आहे त्याचं मिझोडर्म. मग मिझोडर्मला आपण शब्द काय म्हटलं इथं पहा एम्ब्रियो किंवा एम्ब्रियॉनिक मिझोडर्म. पाहिलं आपण ड्युरिंग द डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो 3 जर्माइनल लेयर्स आर फॉर्म्ड. फर्स्ट वन इज द एक्टोडर्म, सेकंड वन इज द मिझोडर्म अँड थर्ड वन इज द एंडोडर्म. सो आउट ऑफ दिस ड्युरिंग द एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट whenever the mesoderms layer is formed and from this mesoderm so all types of connective tissue it becomes developed. So all connective tissue originated from the mesoderm and these are developed during the embryonic condition and these are the most widely and abundant tissue distributed inside the body of organism. तर इथं परत एक स्टेटमेंट लक्षात ठेवायचं आहे की कॅरेक्टरिस्टिक्समध्ये इंटरनल बॉडी पार्ट्समध्ये जे ऑर्गन्स आहेत किंवा जे टिश्यू आहेत या टिश्यूला कनेक्ट करण्यासाठी किंवा या टिश्यूला बाइंडिंग करण्यासाठी किंवा ऑर्गनला कनेक्ट करण्यासाठी जो स्पेशलाइज्ड टिश्यू युटिलाइज केला जातो ज्यांना काय म्हणतो आम्ही कनेक्टिव्ह टिश्यू. शब्दाचाच अर्थ आहे कनेक्टिव्ह मीन्स टू कनेक्ट करतोय म्हणजेच टू डिफरंट टाइप्स ऑफ ऑर्गन टू डिफरंट टाइप्स ऑफ टिश्यू इट बिकम्स बाइंड ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ वन ऑफ द टिश्यू दॅट इज नोन एज द कनेक्टिव्ह टिश्यू. त्यातला जर आपण स्पेशलाइज्ड फ्लुइड टाइप कनेक्टिव्ह टिश्यू पाहिला तर पाहिला आपण ज्याला काय नाव देतो आपण ब्लड. ब्लड हा कोण आहे फ्लुइड टाइप ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू अँड दे आर वाइडली डिस्ट्रीब्युटेड इनसाइड द बॉडी ऑफ ऑर्गॅनिझम. आपल्या बॉडीमध्ये ऑल पार्ट्समध्ये जे लिक्विड फ्लुइड आणि लिम्फ आहे ते पूर्ण डिस्ट्रीब्युशन झालेला तोही कोण आहे कनेक्टिव्ह टिश्यू आहे. तर सांगण्याचं तात्पर्य जो फ्लुइड टाइपचा लिक्विड ब्लडचा टिश्यू आहे तो सुद्धा वाईड ऑल ओव्हर द बॉडीमध्ये काय होतो डिस्ट्रीब्यूट करतात. किंवा काही बॉडीमधले जे बोन्स असतात त्या बोन्सला कनेक्ट करणारा टिश्यू कनेक्टिव्ह
कनेक्टिव्ह टिश्यू, ऑर्गनला एनक्लोज करणारा जो मेम्ब्रेन तयार करणारा पार्ट्स आहे ज्याला पुढे मांडण्यात आपण कनेक्टिव्ह टिश्यू, तर हा कनेक्टिव्ह टिश्यू हा ऑल बॉडी ओव्हरमध्ये डिस्ट्रीब्युशन झाला आहे, इंटरनल ऑर्गनला कनेक्ट करतोय. अँड नाव धिस कनेक्टिव्ह टिश्यू विच इज कंपोज्ड बाय द मेन 3 कंपोनंट. कॅरेक्टर लक्षात ठेवा, जो ऑल कनेक्टिव्ह टिश्यू आहे या कनेक्टिव्ह टिश्यूला कंपोज्ड करणारे जे मेन कॅरेक्टर्स आहेत त्यामधील फर्स्ट सेल्स टिश्यू होणार आहे. म्हणजे त्या ठिकाणी काय लक्षात ठेवायचं आपल्याला, डिफरंट टाइप्स ऑफ सेल्स. म्हणजे या ठिकाणी ओनली वन टाइप्स ऑफ सेल्स आहेत का, नाही आहे, डिफरंट टाइप्स ऑफ सेल्स प्रेझेंट इन द कनेक्टिव्ह टिश्यू. सेकंड वन कोण आहे यांच्यामध्ये, डिफरंट टाइप्स ऑफ फायबर्स प्रेझेंट आहेत and homogeneous fluid that is called like the matrix. तर या ठिकाणी लक्षात ठेवा, connective tissue which is composed by main 3 component. First one is known as the cells, second one is known as the fibers, and third one is known as the matrix. So these are the components of connective tissue. बॉडीमध्ये जेवढे डिफरंट टाईपचे कनेक्टिव्ह टिश्यू आहेत, प्रत्येक कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये मॅट्रिक्स आहे, कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये डिफरंट टाईपच्या सेल्स आहेत आणि डिफरंट टाईपचे फायबर्स आहेत. तर या तिघांना मिळून जो टिश्यू तयार होतो त्या टिश्यूचं नाव काय दिलं आपण, कनेक्टिव्ह टिश्यू. सो कनेक्टिव्ह टिश्यू स्ट्रक्चरली इट कन्सिस्ट ऑफ हाऊ मेनी कंपोनंट, 3 कंपोनंट. फर्स्ट वन इज द सेल्स, सेकंड वन इज द homogeneous material, homogeneous fluid that is known as the matrix, and here the different types of cells and fibers. So all these are the components of connective tissue. पहा NCERT मध्ये स्टेटमेंट दिलेला आहे की डिफरंट टाइप्स ऑफ कोलॅजिन फायबर्स and elastin fiber which is suspended or located inside the matrix and which provide their elasticity, their supporting function, their flexibility. म्हणजेच बॉडीमधल्या ऑर्गनला इलॅस्टिसिटी असेल किंवा फ्लेक्झिबिलिटी असेल किंवा त्यांना सपोर्ट करणार असेल तर हे कोण असतात, तर डिफरंट टाईपचे कोण आहेत, फायबर्स, ज्यामधील 2 फायबर लक्षातच ठेवायचे आहेत, एकाचं नाव कोलॅजिन आणि दुसरा इलॅस्टिन. सो दीज आर द fibers which is present in a matrix, so that is known as the components of connective tissue. The first statement, connective tissue हा ऑल ओव्हर कुठं आहे, बॉडीमध्ये डिस्ट्रीब्यूट केला आहे. काय करतोय तो, डिफरंट ऑर्गनला कनेक्ट करतोय, सपोर्ट करतोय, फ्रेमवर्क तयार करतोय. म्हणजेच त्यांच्यातच एक्झाम्पल्स पाहिलं, आपल्या बॉडीमध्ये डिफरंट टाईपचे बोन्स आहेत, बोनला कनेक्ट करणारा टिश्यू आहे, तिथं आपल्याला पाहायचं आहे कार्टिलेज असतात, बोन्स आहेत, त्यानंतर त्यांच्यामध्ये एरियुलर कनेक्टिव्ह टिश्यू आहे, अडायपोज कनेक्टिव्ह टिश्यू आहे, डिफरंट टाईपचे फ्लूइड टाइप्स ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू आहे, लिम्फ टाइप्स ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू आहे. सो ऑल दीज आर द डिफरंट टाइप्स ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू जे आपल्याला डिटेल्समध्ये पाहायचं आहे. पण कोणताही कनेक्टिव्ह टिश्यू घेतला तर ओरिजिन मिसोडर्म, कोणताही कनेक्टिव्ह टिश्यू घेतला तर कंपोनंट सेल्स, देन मॅट्रिक्स अँड अनदर वन इज द फायबर्स. तर थोडक्यात आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, पहा सेल्स म्हटलं तर काही सेल्सचे नाव पुन्हा पुन्हा येणार आहेत. पहा सेल्समधील फर्स्ट फायब्रोब्लास्ट, कोणत्या टाईपच्या सेल म्हटलं तर लक्षात ठेवायचं, द फायब्रोब्लास्ट सेल्स प्रेझेंट इन द कनेक्टिव्ह टिश्यू. कोणताही कनेक्टिव्ह टिश्यू पहा त्यांच्यामध्ये कोणत्या सेल्स म्हटलं, फायब्रोब्लास्ट. सो व्हॉट इज माय फायब्रोब्लास्ट, फायब्रोब्लास्ट इज द टाइप्स ऑफ सेल, सेलचा एक प्रकार आहे ज्या फायब्रोब्लास्टमुळं पुढं फॉर्मेशन्स कुणाचं होतं, विच इज हेल्पफुल फॉर द फॉर्मेशन्स ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ फायबर्स अँड मॅट्रिक्स. पहा ज्या ठिकाणी आपण इथं मॅट्रिक्स म्हटलेलं आहे, फायबर्स म्हटलेलं आहे, तर फायबर्सला आणि मॅट्रिक्सला सिंथसाइज करणारी जी सेल आहे त्या सेल्सला काय म्हणायचं, फायब्रोब्लास्ट सेल. पुढे आपण ज्यावेळेस लूज कनेक्टिव्ह टिश्यू असेल किंवा डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू असेल या टिश्यूचं ज्यावेळेस डिस्कशन्स करणार आहे तर पुन्हा पुन्हा शब्द येणार आहे, दिस टिश्यू विच कंटेन द फायब्रोब्लास्ट सेल्स. कोणत्या सेल्स म्हटलं मी, फायब्रोब्लास्ट सेल. सो व्हॉट इज फायब्रोब्लास्ट, फायब्रोब्लास्ट इज द टाइप ऑफ सेल विच इज प्रेझेंट इन द कनेक्टिव्ह टिश्यू अँड विच इज हेल्पफुल फॉर द सिक्रेशन ऑफ मॅट्रिक्स अँड सिंथेसिस ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ फायबर्स लाईक दॅट. द कोणते फायबर्स असतात, कोलॅजिन आहे, इलॅस्टिन आहे, रेटिक्युलिन आहे आणि ज्यांना स्ट्रक्चरल प्रोटीन हे प्रोड्यूस करतात, पुढे पाहणार आहेत. सो फायब्रोब्लास्ट इज द टाइप्स ऑफ सेल्स विच इज प्रेझेंट इन द कनेक्टिव्ह टिश्यू विच इज हेल्पफुल फॉर द फॉर्मेशन ऑफ फायबर्स अँड मॅट्रिक्स. पहा यांच्यानंतर यांच्यामध्ये सेकंड अडायपोसाइट्स. अडायपोसाइट्स ॲक्च्युअल अडायपोसाइट्सला काय म्हणतो आपण, पहा अडायपोज सेल्स.
कोणत्या सेल्स म्हटलं मी? अडायपोज सेल्स. अडायपोसाइट्स. साइट्स मीन्स सेल. मग अडायपोसाइटचं दुसरं नाव काय? अडायपोज सेल्स. अँड विच इज हेल्पफुल फॉर द स्टोरेज. काय करतात ते? स्टोअर करतात. स्टोरेज कुणाचं करतात? स्टोरेज ऑफ फॅट्स. ॲक्च्युअल स्टोरेज कुणाचं केलं जातं? तर फंक्शन लक्षात ठेवायचं. आपल्या बॉडीमध्ये फॅट स्टोरेज करणाऱ्या ज्या सेल्स असतात त्या सेल्सला काय म्हणतो आपण? अडायपोज सेल्स. अँड दॅट अडायपोज सेल्स विच इज ऑल्सो नोन एज द अडायपोसाइट्स विच इज द कंपोनंट्स ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू. काळजीपूर्वक लक्षात ठेवायचं आहे. आपण काय पाहतोय? कंपोनंट्स ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू. मग कंपोनंट्स ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू मधला पहिला कंपोनंट कोणता आहे? सेल. अशा कोणत्या सेल्स असतात? तर नाव लक्षात ठेवायचं आहे. फायब्रोब्लास्ट सेल असतात, अडायपोसाइट्स असतात. थर्ड म्हटलं त्यांच्यामध्ये परत लक्षात ठेवा, दॅट इज नोन एज द प्लाझ्मा सेल्स. So that plasma cells which is the components of कुणाचा components आहे? connective tissue and which is responsible for the synthesis of कुणाचं सिंथेसिस करताय? सिंथेसिस ऑफ antibiotics. different types of antibiotics. अँटीबायोटिक इट इज द प्रोटीन. ॲक्च्युअल हा प्रोटीन आहे आणि हा अँटीबायोटिक्स काय करतात? किल द अँटीजन. आपल्या बॉडीमध्ये एखादा फॉरेन एजंट किंवा एखादं मटेरियल जे हार्मफुल आहे अशा मटेरियलला डायजेस्ट किंवा किल करण्यासाठी आपल्या बॉडीमध्ये नॅचरली काय प्रोड्यूस होतात? अँटीबायोटिक्स तयार होतात आणि ते अँटीबॉडीज ॲक्च्युअल अँटीबॉडीजला सिंथेसिस करतात. तर अँटीबायोटिक्सच्या ऐवजी इथं करेक्ट वर्ड लक्षात ठेवा, अँटीबॉडीज प्रिपरेशन्स करतात. काय करतात ते? अँटीबॉडीज प्रिपरेशन्स करतात. अँड विच इज हेल्पफुल फॉर कुणासाठी मदत करतात? प्रोटेक्ट फ्रॉम द व्हेरियस टाइप्स ऑफ डिसीजेस. सो प्लाझ्मा सेल्स विच इज हेल्पफुल फॉर द सिंथेसिस ऑफ अँटीबॉडीज अँड दॅट अँटीबॉडीज इज हेल्पफुल फॉर प्रोटेक्ट द व्हेरियस टाइप्स ऑफ पॅथोजन विच कॉज द डिसीज कॉजिंग एजंटला आपण पॅथोजन म्हणतात आणि तो पॅथोजनला किल करण्यासाठी कुणाची गरज असते? अँटीबॉडीजची. आणि अशा अँटीबॉडीज प्रिपेअर करणारी जी सेल आहे ती प्लाझ्मा सेल आहे, जो कंपोनंट्स कुणाचा आहे? कनेक्टिव्ह टिश्यू. पुढे आपण डिटेलमध्ये गेलात तर पाहायचे आपल्याला की या ठिकाणी सेल्स परत असतात. लिम्फोसाइट्स. सो लिम्फोसाइट्स इज द ॲक्च्युअल टाइप्स ऑफ ब्लड सेलची टाईप आहे. पण लिम्फोसाइट्स कशासाठी मदत करतात? इम्युन रिस्पॉन्ससाठी. मग इम्युन रिस्पॉन्स प्रिपेअर करणारी सेल्स कोणती आहे? लिम्फोसाइट्स आहेत. किंवा याच्यासोबत त्यांच्यामध्ये येतात मॅक्रोफॅजेस. कोणती सेल म्हटलं? मॅक्रोफॅजेस सेल. So this cell which is helpful for engulf the foreign particle, engulf the cell debris or engulf the different types of harmful substances. म्हणजेच सेलमध्ये आपण पाहिलं की ज्यावेळेस आपण एखाद्या पार्टिकलला एखाद्या मटेरियलला डायजेस्ट करतात त्यावेळेस त्या सेलमध्ये मेन 2 प्रोसेस होतात. एकाला म्हणतो आपण एंडोसायटोसिस आणि दुसरा एक्झोसायटोसिस. याच्यानंतर आपण लायसोसोम्समध्ये एक टर्म पाहिलेली प्रायमरी लायसोसोम एन्झाईम इनॅक्टिव्ह असतात. त्यानंतर सेकंडरी लायसोसोम एन्झाईम ॲक्टिव्ह होतात, असोसिएटेड मग रेसिड्युअल बॉडीजला जातात आणि त्या ठिकाणी त्याला काय करतात? ते डायजेस्ट करतात. त्याला ॲटोलायसिस आपण ॲटो कॅटालायटिक फंक्शन्स म्हणतात. तर इथं असं वाक्य लक्षात ठेवायचं, सेल्स काय करतात? ज्या बॉडीमध्ये आपल्या डेड सेल्स असतील किंवा प्रत्येक सेलचा लाईफस्पॅन माहिती आहे आपल्याला. RBCs पाहिलं बॉडीतल्या 120 डेजमध्ये डेड होतात. मग डेड झालेल्या सेल डेब्रिजला डायजेस्ट करायचं आहे तर त्यावेळेस फंक्शन्स कुणाचं? मॅक्रोफॅजेसचं. डिफरंट टाइप्स ऑफ पॅथोजन असतील तर त्या पॅथोजनला किल करायचं आहे. कोणतं फंक्शन्स असतात? त्याला इगल्प करायचं. ते कोण करतात? मॅक्रोफॅजेस. तर मॅक्रोफॅजेस ॲक्च्युअल परत काय करतायत? ते इम्युनिटी रिस्पॉन्सला फॉर्म करतायत. म्हणजेच हे फंक्शन्स कोणतं करतात? फॅगोसायटोसिस करतात आणि ज्यांच्यामध्ये डिफरंट टाइप्स ऑफ सेल डेब्रिज असतील, फॉरेन मॅटर असतील तर या सर्वांना किल करणाऱ्या सेल्स असतात ज्यांना काय म्हटलं? मॅक्रोफॅजेस. दीज आर द सम एक्झाम्पल्स ऑफ सेल्स विच इज इन्क्लुडेड ड्युरिंग द कनेक्टिव्ह टिश्यू. यांच्यामध्ये सर्वात महत्त्वाची सेल जे बिलकुल विसरायची नाही आहे त्या सेलचं नाव दॅट इज कॉल्ड लाईक द मास्ट सेल्स. यांच्यामध्ये परत कोणती सेल आहे? मास्ट सेल्स आहेत. So mast cell is the component of cells of connective tissue which is helpful for the secretion of मॅट्रिक्सचं पण सिक्रेशन्स करतं. बट इथं मेन पुढे आर्टिकलमध्ये येणार आहेत विच सिक्रेट द मेन 3 केमिकल कंपोनंट. फर्स्ट वन इज द सेरोटोनिन, देन अनदर वन इज द या ठिकाणी येणारा पार्ट ज्याला आपण काय म्हटलं? सेरोटोनिनच्या नंतर इथे येणारा
heparin, then another one is the histamine. So all these are the chemicals which is secreted from the mast cell. Mast cell कुणाला सिक्रेट करतात? 3 केमिकल कंपोनंट, विसरायचं नाही. पहिल्या कंपोनंटला काय म्हटलं? दॅट इज कॉल्ड एज द हिस्टॅमाइन. हिस्टॅमाइनच्या नंतर पुन्हा कोण आहे? हिपॅरिन. एच लक्षात ठेवायचा. हिपॅरिन अँड लास्ट वन इज नोन एज द सेरोटोनिन. तर ॲक्च्युअल हे सर्व कोण आहेत? केमिकल कंपोनंट्स आहेत जे कुणापासून सिक्रेट होतात? मास्ट सेल. अँड दे परफॉर्म द डिफरंट टाइप्स ऑफ फंक्शन्स. पा सेरोटोनिन असेल, हिरेडिन असेल किंवा हिस्टॅमाइन असेल, ॲक्च्युअल एक कोॲग्युलेशन्स ऑफ प्रोटीन्स करतात किंवा अँटी कोॲग्युलंट फंक्शन्स करतात, ज्याला आम्ही हिपॅरिन असं म्हणतात. सिरोटिन पाहिलं वॅसो कन्स्ट्रक्शन आहे. हिस्टॅमाइन पाहिलं वॅसो डायलेटर आहे. म्हणजे ब्लड प्रेशर जर इन्क्रीज झालं तर ब्लड प्रेशरला डायल्यूट करतात, म्हणजे वॅसो डायलेटेड फंक्शन झालं. किंवा ब्लड प्रेशर लो झालं तर वॅसो कन्स्ट्रक्शन, ब्लड प्रेशर इन्क्रीज होतं. म्हणजे रेग्युलेशन करताना हे केमिकल कंपोनंट्स कुणामधून सिक्रेट होतात? मास्ट सेल. तर इथं फक्त नाव लक्षात ठेवा. मास्ट सेल विच इज द कंपोनंट्स ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू and secrete the histamine, heparin, serotonin. All these are the chemicals which is responsible for the different types of functions like anticoagulant functions किंवा anticoagulant of blood. Second, vasoconstriction, vasodilator. तर या ठिकाणी हे सर्व कोण आहेत? These are the cells of connective tissue. जो कोणत्याही connective tissue मध्ये आपल्याला सेलची नावं येणार आहेत. तर हे नाव फक्त लक्षात ठेवायचं. कुदेव एखाद्या वेळेस नाव आले प्लाझ्मा सेल, तर काय लक्षात ठेवायचं? प्लाझ्मा सेल इज द कंपोनंट ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू. किंवा पुढे येईल मॅक्रोफॅजेस. मॅक्रोफॅजेस इज द सेल्स ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू. फायब्रोब्लास्ट. फायब्रोब्लास्ट इज द सेल्स ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू. काय करतात या सेल? तर डिफरंट टाइप्स ऑफ फंक्शन्स आहेत. फायब्रोब्लास्ट फायबर्स तयार करतं, मॅट्रिक्स तयार करतं. हे सर्व फंक्शन्स आहेत. अडायपोसाइट पहा. इपिथेलियल टिश्यूमध्ये आपण एक वाक्य लक्षात ठेवलं असेल की ज्या अडायपोसाइट सेल्स असतात त्या फॅट स्टोरेज करतात आणि फॅट ग्लोब्युल हा सेंटरमध्ये असतो, ज्याच्यामुळे सायटोप्लाझम थिन आणि तो पेरिफेरीकडे जातो आणि न्यूक्लियस सुद्धा पुश कुठं होतो? टुवर्ड द पेरिफेरी. अशा सेलला काय म्हणतो आपण? अडायपोसाइट. जो और आपण पाहिलं असेल जे ओबेज पर्सन्स असतात किंवा ज्यांच्या बॉडीमध्ये मॅक्सिमम फॅट ही स्टोरेज असते, तर ते स्टोरेज करणारा सेल्स म्हणजे सुद्धा कंपोनंट कुणाचा आहे? कनेक्टिव्ह टिश्यू. सो दीज आर द different types of cells present in the connective tissue. Now second one पा, यांच्यामध्ये सेकंड कोण आहे? फायबर्स आहेत. मग फायबर्समधील फर्स्ट कॅरेक्टर लक्षात ठेवायचं आहे की कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये ॲक्च्युअल आम्हाला 3 टाईपचे फायबर्स आहेत, ज्यांना एकाला काय नाव देतो आपण? दॅट इज कॉल्ड एज द कोलॅजिन फायबर. सेकंड वन इज नोन एज द येलो फायबर, ज्याला आपण इलॅस्टिक फायबर्स असं म्हणतात. अँड लास्ट वन इज नोन एज द रेटिक्युलर फायबर. सो हाऊ मेनी फायबर्स और हाऊ मेनी टाइप्स ऑफ फायबर प्रेझेंट इन द कनेक्टिव्ह टिश्यू? 3 टाइप्स ऑफ इलॅस्टिक फायबर्स, त्यानंतर व्हाईट फायबर्स, ज्याला आणि लास्ट आहे रेटिक्युलर फायबर्स. फायबर्स ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू. सो दिस फायबर्स विच इज द कंपोनंट्स ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू विच कन्सिस्ट ऑफ मेन 3 टाइप्स ऑफ फायबर. तर टर्म लक्षात ठेवायचा आहे. किती टाईपचे फायबर्स आहेत? 3 टाईपचे फायबर्स आहेत, ज्यांच्यामध्ये आपण डिस्ट्रीब्युशन केलं तर फर्स्ट वन दॅट इज कॉल्ड एज द कोलॅजिन फायबर. पा फर्स्ट टाईपचा फायबर कोणता आहे? कोलॅजिन फायबर्स. सो दॅट इज नोन एज द टाइप्स ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू. जो कुणाचा पार्ट्स आहे? तर कनेक्टिव्ह टिश्यूचा कंपोनंट्स आहे, ज्यांना काय नाव देतो आपण? फायबर्स. त्यातला 3 टाइप्समधील फर्स्टचं नाव कोलॅजिन फायबर. So this collagen fiber which is made up of or which is formed by the protein that is known as the collagen. नाव बिलकुल विसरायचं नाही आहे. कोलॅजिन प्रोटीन्सपासून जे फायबर्स तयार होतात या फायबर्सला काय म्हटलं आपण? कोलॅजिन फायबर्स. सो कोलॅजिन फायबर इज द कंपोनंट ऑफ फायबर विच इज द कंपोनंट ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू. सो दिस कोलॅजिन फायबर विच इज फॉर्म्ड फ्रॉम दोज प्रोटीन, दॅट प्रोटीन इज नोन एज द कोलॅजिन प्रोटीन्स. And these collagen fibers, these are the white fibers. यांनाच काय म्हणतो आपण? कोणते फायबर्स म्हणतो आपण? कलर कोणता असतो? व्हाईट फायबर्स असतात. आणि व्हाईट फायबर्स असून वाक्य लक्षात ठेवायचा, दीज आर प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ बंडल्समध्ये प्रेझेंट्स असतात. कसे प्रेझेंट असतात? बंडल्समध्ये असतात. अँड दीज फायबर्स आर द अनब्रँच्ड. पा
जर सपोज आपण फायबर्स पाहिला तर या फायबर्समध्ये असे हे कंप्लीट फायबर्स असे बंडल्समध्ये असतात आणि बंडल्समध्ये असून त्याला कोणता फायबर्स म्हटलं आपण, व्हाईट फायबर्स. आणि ज्या प्रोटीनपासून तयार होतं त्या प्रोटीनला काय म्हटलं, दॅट इज कॉल्ड लाईक द कोलॅजिन प्रोटीन. सो कोलॅजिन फायबर इज द कंपोनंट्स ऑफ फायबर्स विच इज द कंपोनंट्स ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू. इट कन्सिस्ट ऑफ हाऊ मेनी फायबर, 3 फायबर. त्यातला कोलॅजिन फायबर कसा असतो, बंडल्समध्ये प्रेझेंट असतो आणि तो कसा असतो, अनब्रँचड, ज्यांना काय म्हटलं आम्ही, व्हाईट फायबर्स. आणि तो व्हाईट फायबर्स हा कुणापासून तयार होतं, तर कोलॅजिन प्रोटीन. सो दॅट इज कॉल्ड लाईक द फर्स्ट फायबर. सेकंड वन, दुसरा फायबर कोणता म्हटलं आपण, दॅट इज कॉल्ड लाईक द इलॅस्टिक फायबर. इलॅस्टिक फायबर्स. पहा सिंपल डिफरन्स आहे. इलॅस्टिक फायबर म्हटलं तर इलॅस्टिक फायबर इज द टाइप्स ऑफ फायबर अँड कंपोनंट्स ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू. जसं इथं आपण पाहिलं कशापासून तयार झालता, कोलॅजिन. तर इथं नाव लक्षात ठेवायचं, इलॅस्टिन प्रोटीन्सपासून तयार होणारे. कोणते, इलॅस्टिन प्रोटीन्सपासून तयार होणारा कोणता फायबर आहे, इलॅस्टिक फायबर. आता ॲक्च्युअल कोलॅजिन फायबर्स म्हटलं तर हा कसं असतो, इन इलॅस्टिक नेचर असतं. याचं नेचर कसं आहे, इन इलॅस्टिक इन नेचर. आणि ज्यावेळेस आपण इलॅस्टिन प्रोटीन म्हटलं तर विच हॅविंग द, यांचं नेचर कोणतं असतं, इलॅस्टिक. म्हणजे इलॅस्टिसिटी जी फंक्शन आहे ते इलॅस्टिक नेचर असणारा जो फायबर्स आहे त्या फायबरला म्हणायचं इलॅस्टिक. शब्दातच नाव आहे इलॅस्टिक फायबर विच हॅविंग द नेचर इलॅस्टिसिटी. इलॅस्टिक नेचर आहे. कोणत्या प्रोटीनपासून तयार होतं, इलॅस्टिन प्रोटीन पासून तयार होतं. अँड दीज आर प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ, कसा असतो तो, सिंगल. आणि सिंगल असून त्याचं नेचर कसं असतं, ब्रँचड असतं. जो अनब्रँचड म्हटलं तर हा कसा असतो, ब्रँचड असतो. ॲक्च्युअल जर आपण याचा फायबर्स पाहिला तर इलॅस्टिन फायबरला आपण ॲक्च्युअली या ठिकाणी एक नाव दिलं जातं, दॅट इज नोन एज द येलो फायबर म्हणतो आपण याला. काय म्हणतो आपण, येलो फायबर्स. यांना कोणता फायबर म्हटलं, व्हाईट फायबर. हा कोणता आहे, येलो फायबर. एखाद्या कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये हा जर फायबर्स पाहिलं तर कसं असतो, हा सिंगली प्रेझेंट आहे आणि तो सिंगली असून कसा असतो, असा ब्रँचड फॉर्ममध्ये असतो. कलर कोणता म्हटलं मी, इलॅस्टिक. सो सिंगल अँड दिस हॅव्हिंग द ब्रँचिंग. हा कसा असतो, बंडल्स. आणि तो कसा असतो, अनब्रँचड. आणि हा वाईडली डिस्ट्रीब्युटेड ज्या पार्ट्समध्ये आहे त्या पार्ट्सला काय म्हणतो आपण, मॅट्रिक्स. सो थर्ड याच्यातला टिश्यू आहे थर्ड जो पार्ट्स आहे त्यांना काय म्हणतो आपण, दॅट इज कॉल्ड लाईक द रेटिक्युलार फायबर्स. या ठिकाणी आपल्याला एकच 2 टर्म मेन्शन्स केल्यात. NCERT पाहिलं तर NCERTमध्ये तुम्हाला कोलॅजिन फायबर आणि इलॅस्टिन फायबर हे 2 फायबर मेन्शन्स केलेत. पुढे काही टॉपिकमध्ये परत आपल्याला एक फायबरचं नाव येणार आहे, तोही आत्ताच लक्षात ठेवायचा आहे. दॅट इज कॉल्ड लाईक द रेटिक्युलर फायबर. अँड दॅट फायबर इज फॉर्म्ड फ्रॉम दोज प्रोटीन. दॅट प्रोटीन इज नोन एज द रेटिक्युलिन प्रोटीन. एवढंच नाव सध्या लक्षात ठेवा. रेटिक्युलिन प्रोटीन्सपासून तयार होणारा जो फायबर्स आहे, ज्या फायबरचं नाव काय, रेटिक्युलर फायबर. सो दीज आर द components of fiber which is the component of connective tissue. In brief काय काय लक्षात ठेवायचं पहा. First, connective tissue which having the origin mesoderm. This tissue widely distributed inside the all body parts. Generally they are found in the deeper parts of the body. Generally it is present between the skin and कुणामध्ये present असतो, muscles, and that is known as the mesodermal in origin. But this connective tissue which is helpful for to connect the different body parts or different types of tissue present inside the organ. Organच्या मध्ये जर वेगवेगळे टिश्यू असेल तर त्याला बाइंड्स करणारा कोण आहे, कनेक्टिव्ह टिश्यू आहे. थ्रूआउट द बॉडीमध्ये जे फ्लुइड आहे ज्याला आपण काय म्हणतात, ब्लड. हा ब्लड कोण आहे, स्पेशल टाइप्स ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू आहे. किंवा आपल्या बॉडीमध्ये जे टिश्यू फ्लुइड आहे, लिम्फ आहे, कोण आहे, कनेक्टिव्ह टिश्यू आहे. सो ऑल दीज आर द टाइप्स ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू. तर इन शॉर्ट कनेक्टिव्ह टिश्यूमुळं इलॅस्टिसिटी आहे, सपोर्ट आहे, फ्लेक्झिबिलिटी आहे. ऑल दीज आर द फंक्शन्स रेग्युलेटेड बाय द मोस्ट अबंडंट टिश्यू दॅट इज नोन एज द कनेक्टिव्ह टिश्यू. ज्यांच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे की क्लासिफिकेशन्स ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू. एंटायर कनेक्टिव्ह टिश्यू म्हटलं तर त्याचं क्लासिफिकेशन जर पाहिलं आपण, सो ऑल कनेक्टिव्ह टिश्यू दे आर डिस्ट्रीब्युटेड इन टू द मेन 3 टाइप्स ऑफ टिश्यू.
First one is known as the loose connective tissue, second one is known as the dense connective tissue, and third one is known as the special types of connective tissue. पहा चार्ट पूर्णपणे लिहून घ्यायचा आहे आणि तो चार्ट बिलकुल पाठच करायचा आहे, म्हणजे आपल्याला कोणकोणत्या टाईपचे टिश्यूज आहेत ते लक्षात येईल. पहा कनेक्टिव्ह टिश्यूच्या किती टाईप्स म्हटलं मी, 3 टाईप्स, ज्यामधील फर्स्ट टाईपचं नाव काय पहा, दॅट इज नोन एज द लूज कनेक्टिव्ह टिश्यू. कोणता टिश्यू म्हटलं, लूज कनेक्टिव्ह टिश्यू. सो दीज आर द टाइप्स ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू. सेकंड कोणता म्हटलं पहा, डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू. पहा सेकंड वन इज नोन एज द डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू अँड थर्ड वन इज नोन एज द स्पेशल टाइप ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू. Special types of connective tissue. So how many types of tissue? The connective tissue is distributed into the main 3 types. First one, that is called as the loose connective tissue. Second one is known as the dense connective tissue, and third one is known as the special types of connective tissue. Now these tissue, they are further divided into the following types. लूज कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये म्हटलं तर NCERT पाहिजे आपल्याला की लूज कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये ॲक्च्युअल परत त्यांच्या 2 पार्ट्समध्ये त्यांचं डिस्ट्रीब्युशन्स केलं. एकाला म्हटलं आम्ही एरिओलार कनेक्टिव्ह टिश्यू. कोणता टिश्यू म्हटलं आपण, एरिओलार कनेक्टिव्ह टिश्यू. आणि जो दुसरा आहे ज्यांना नाव देतो आपण अडायपोज कनेक्टिव्ह टिश्यू. केव्हाही विचारलं अडायपोज कनेक्टिव्ह टिश्यू तर लक्षात आलं पाहिजे, अडायपोज कनेक्टिव्ह टिश्यू इज द टाइप्स ऑफ लूज कनेक्टिव्ह टिश्यू. अडायपोज किंवा एरिओलार ज्यावेळेस नाव येईल तुम्हाला तर एरिओलार कनेक्टिव्ह टिश्यू म्हटलं तर कोणतं नाव येणार, एरिओलार इज द टाइप्स ऑफ लूज कनेक्टिव्ह टिश्यू. किंवा अचानक तुम्हाला असं म्हटलं क्युबॉइडल इपिथेलियम, काय नाव आहे लक्षात, क्युबॉइडल इपिथेलियल इज द टाइप्स ऑफ सिंपल इपिथेलियल टिश्यू. म्हणजेच ज्यावेळेस तुम्हाला ग्लँड्युलर म्हटलं, गोबलेट सेल्स म्हटलं, लक्षात आलं पाहिजे ते गोबलेट सेल्स इज द युनिसेल्युलर ग्लँड्युलर टिश्यू विच इज द टाइप ऑफ सिंपल इपिथेलियल टिश्यू. पाहिले आपण. तसं ज्यावेळेस एंटायर टिश्यू आपला टॉपिक कंप्लीट होईल आणि कोणतंही नाव आलं तर स्पेसिफाय करता आलं पाहिजे हा कोणत्या ग्रुपमध्ये आहे. तर इथं आम्हाला लूज कनेक्टिव्ह टिश्यूच्या NCERT पाहिलं तर 2 टाईप्स आहेत. एकाला म्हटलं एरिओलार, दुसरा आहे अडायपोज. पुढे रेफरन्सेसमध्ये पाहायचे आपल्याला, त्यांच्यामध्ये पिगमेंटेड आहे, म्युकॉइड आहे, रेटिक्युलर आहे. तर ॲक्च्युअल हे त्याच्या सब टाईप्स आहेत, पण इथं आपल्याला 2 टाईप्स लक्षात ठेवायचं. एकाचं नाव एरिओलार कनेक्टिव्ह टिश्यू आणि दुसरा अडायपोज कनेक्टिव्ह टिश्यू, जो पुढे आपण डिस्कस करणार आहात. याच्यानंतर पहा डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू, दे आर फर्दर डिवायडेड इनटू द, यांचं परत डिस्ट्रीब्युशन्स केलं तर यांच्यामध्ये मेन त्याच्या 2 टाईप्स आहेत. पहा एकाला म्हणतो आपण दॅट इज कॉल्ड लाईक द डेन्स रेग्युलर. डेन्स काय म्हटलं मी, रेग्युलर कनेक्टिव्ह टिश्यू. अँड अनदर वन इज नोन एज द डेन्स इरेग्युलर. जिथं रेग्युलर शब्द वापरला याला काय म्हणणार तुम्ही, इरेग्युलर connective tissue. So these are the types of dense connective tissue. But this dense regular connective tissue, they can further divided into the another 2 types, that is called like the, ज्याला काय म्हणतो आपण, white fibrous connective. आता ॲक्च्युअल व्हाईट फायबरस कोणता टिश्यू असेल, डेन्स रेग्युलर. यांना काय म्हणणार तुम्ही, व्हाईट फायबरस डेन्स रेग्युलर कनेक्टिव्ह टिश्यू. अँड अनदर वन इज द येलो इलॅस्टिक. नावं लक्षात ठेवा, येलो इलॅस्टिक कोणता असेल, येलो इलॅस्टिक रेग्युलर connective tissue. So these are the subtypes of dense regular connective tissue. So first one, dense connective tissue is the types of connective tissue. They are further divided into the 2 types, regular and irregular. So regular further divided into the white and yellow elastic. इथं white fibrous and yellow elastic. उद्या नावाला yellow elastic connective tissue. काय लक्षात ठेवणार, येलो इलास्टिक कनेक्टिव्ह टिश्यू इज द टाइप ऑफ डेन्स रेग्युलर कनेक्टिव्ह टिश्यू विच इज द टाइप्स ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू. तर लिंक लक्षात ठेवायची आहे. सो लास्ट वन दॅट इज कॉल्ड द स्पेशल टाइप्स ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू. सो दिस स्पेशल टाइप्स ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू दे कॅन फर्दर डिव्हायडेड इंटू द मेन. यांच्या ॲक्च्युअल आपल्याला 2 टाईप्समध्ये डिस्ट्रीब्युशन्स केलेले आहे. पहा एकाला नाव देतो आपण दॅट इज नोन एज द
स्केलेटल टिश्यू, बॉडीमध्ये जे फ्रेमवर्क आहे किंवा नेटवर्क आहे, जो बॉडीला सपोर्ट करणारा पार्ट्स आहे, ज्याला पुढे आपण स्केलेटनमध्ये पाहणार आहे, ज्याला कोणता टिश्यू म्हणतो आपण, स्केलेटल टिश्यू. अँड लास्ट वन दॅट इज कॉल्ड लाईक द व्हॅस्क्युलार. कोणता टिश्यू म्हटलं, व्हॅस्क्युलार टिश्यू. सो दीज आर द टू टाइप्स ऑफ टिश्यू. ॲक्च्युअल स्पेशल टाइप्स ऑफ कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये जो स्केलेटल टिश्यू आहे, या स्केलेटल टिश्यूला फर्दर डिव्हाइड केलं तर परत त्यांच्या दोन टाइप्स आहेत. एकाला नाव देतो आपण दॅट इज नोन ॲज द कोणती टाईप आहे, कार्टिलेज, अँड अनदर वन इज द बोन. बोन अँड कार्टिलेज इज द टाइप्स ऑफ, कुणाच्या टाइप्स आहेत, बोन अँड कार्टिलेज इज द टाइप ऑफ स्केलेटल कार्टिलेज अँड बोन. लास्ट दॅट अ व्हॅस्क्युलर कनेक्टिव्ह टिश्यू दे आर फर्दर डिवायडेड इंटू द, जो ॲक्च्युअल फ्लुइड टाइप्स ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू असतो, ज्यांच्यामध्ये फर्स्ट आपण पाहिला ब्लड अँड अनदर वन इज द लिम्फ. सो ऑल दीज आर द टाइप्स ऑफ व्हॅस्क्युलर कनेक्टिव्ह टिश्यू. तर नाव कधीही लक्षात ठेवायचं, ब्लड म्हटलं तर ब्लड इज द फ्लुइड टाइप्स ऑफ व्हॅस्क्युलर connective tissue, which is the types of special types of connective tissue, which is the types of connective tissue is the types of animal tissue. ॲनिमल टिश्यूचं क्लासिफिकेशन ज्यावेळेस तयार करायचा तर प्रत्येक टिश्यू कुणामध्ये इन्क्लूड केला आहे तो सांगता आला पाहिजे. पुन्हा जर आपण पाहिलं असेल तर कार्टिलेज फर्दर डिवाइड केला तर कार्टिलेजच्या परत तीन टाइप्स आपण पाहणार आहेत. हायलाइन कार्टिलेज आहे, कॅल्सिफाईड कार्टिलेज आहे, फायबरस कार्टिलेज आहे. तर या कार्टिलेजच्या परत तीन टाइप्स आहेत. ॲक्च्युअल इथं लावून लक्षात ठेवा. फर्स्ट कार्टिलेज म्हटला कोणता आहे, हायलाइन कार्टिलेज. सेकंड आहे फायबरस कार्टिलेज अँड थर्ड वन इज नोन ॲज द कॅल्सिफाईड कार्टिलेज. अँड बोनमध्ये पाहायचं असेल तर बोनच्या परत दोन टाइप्स आपल्याला पाहिजेत. एकाला म्हणतो आपण स्पॉन्जी बोन अँड अनदर वन इज द कॉम्पॅक्ट बोन. तर ॲक्च्युअल कुणाला स्पॉन्जी बोन म्हणतो, कॉम्पॅक्ट बोन कोणते असतात, हायलाइन कार्टिलेज काय आहे, हे सर्व पार्ट्स आपल्याला खूप डिटेलमध्ये स्टडी करायचे आहेत. पण ॲक्च्युअल तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे की ॲक्च्युअल कुणाची टाईप्स कोणती आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. इन ब्रीफमध्ये केव्हाही नाव घेतलं कनेक्टिव्ह टिश्यूचं ओरिजिन कोणतं आहे, करेक्ट, मिझोडर्म. आता याच्यावरचे जर आपण MCQ विचारायला गेला तर ओरिजिन सर्व कनेक्टिव्ह टिश्यूचं कोणतं असेल, मिझोडर्म. उद्या म्हटलं मी लिम्फचं ओरिजिन काय आहे तर लक्षात आलं पाहिजे. लिम्फ इज द टाइप्स ऑफ व्हॅस्क्युलर, व्हॅस्क्युलर इज द टाइप्स ऑफ स्पेशल, स्पेशल इज द टाइप ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू. तर एंटायर कनेक्टिव्ह टिश्यूचंच ओरिजिन मेझोडर्म असेल तर ब्लड असेल किंवा लिम्फ असेल किंवा कोणताही कार्टिलेज असेल किंवा पुढे आपण जाऊन पाहणार आहेत यांच्यामध्ये टेंडॉन आहे, लिगामेंट्स आहेत. मग हे सर्व जे आहेत ते सर्व कोण आहेत, कनेक्टिव्ह टिश्यू. तर सर्वांचं ओरिजिन मेझोडर्म. मग अचानक क्वेश्चन जर असा आला एरिओलर टाइप्स ऑफ टिश्यू डेव्हलप फ्रॉम किंवा ओरिजिनेटेड फ्रॉम मेझोडर्म, म्हणजेच इथं तुमचं ओरिजिन लक्षात आलं. सेकंड परत काय पाहिलं, या टिश्यूचं कम्पॅरेटिव्हली सर्व टिश्यूनुसार पाहिलं तर वाईडली डिस्ट्रीब्युटेड कुठे आहे, ऑल ओव्हर बॉडी पार्ट्समध्ये. कुठं आहे, सुपरफेसियली की डीप पार्टमध्ये, डीप पार्ट्समध्ये. आणि सर्वात महत्त्वाचं स्टेटमेंट जे इपिथेलियलला डिफरन्शिएट करतं, all connective tissue which is rich in a blood vessel एक्सेप्ट कार्टिलेज. सर्वात महत्त्वाचं स्टेटमेंट लक्षात ठेवा. हा कार्टिलेज जर सोडला किंवा एक्सेप्शन्स ऑफ कार्टिलेज पाहिलं तर ऑल जे रिमेनिंग कनेक्टिव्ह टिश्यू आहे यांच्यामध्ये रिच हे काय असतो तर त्या ठिकाणी ब्लड सप्लाय आहे. म्हणजेच कोणत्याही कनेक्टिव्ह टिश्यूला डायरेक्ट ब्लड सप्लाय करणाऱ्या ज्या ब्लड व्हेसल्स असतात त्या ब्लड व्हेसल्स ऑल ओव्हर कसे असतात, डिस्ट्रीब्युटेड असतात. म्हणून त्याला हायली व्हॅस्क्युलर इन नेचर पण म्हणतात. एक्सेप्शन्स फक्त लक्षात ठेवा, कार्टिलेज. कारण इपिथेलियल टिश्यूमध्ये आपण काय पाहिलं होतं पहा, इपिथेलियल टिश्यू दे डू नॉट हॅव्हिंग द ब्लड व्हेसल्स, दॅट्स वाय दे टेक द न्यूट्रिशन फ्रॉम द कोणता टिश्यू, कनेक्टिव्ह टिश्यू. म्हणजेच व्हॅस्क्युलर नेचर आहे का, नाही आहे. ब्लड सप्लाय डायरेक्ट आहे का, नाही आहे. कुणापासून मिळतो, कनेक्टिव्ह टिश्यू. मग कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये रिच कोण आहेत, ब्लड व्हेसल्स आहेत. पण एक्सेप्शन्स कोण आहे, कार्टिलेज. सो ऑल दीज आर द जस्ट इंट्रोडक्शन्स अबाउट द कनेक्टिव्ह टिश्यू. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पाहणार आहेत की ॲक्च्युअल लूज कनेक्टिव्ह टिश्यूमधील जी फर्स्ट टाईप आहे ज्या टाईपचं नाव काय, एरिओलर कनेक्टिव्ह टिश्यू. तर उद्या लेक्चर स्टार्ट होण्याच्या आधी तुम्हाला हा पूर्णपणे जो दिलेला स्केलेटन आहे किंवा त्याचा जो चार्ट आहे
तो पाठ करणं आहे आणि याच्यावर तुम्हाला कोणताही क्वेश्चन्स पुढे आला तर किमान लक्षात आलं पाहिजे की कोणत्या टिश्यूला कोणामध्ये इन्क्लूड केलं आहे. सो ऑल दीज आर द टाइप्स अँड सब टाइप्स ऑफ द डिफरंट टाइप्स ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण स्टार्ट करतोय फर्स्ट वन लूज कनेक्टिव्ह टिश्यू. त्यातलं पहिलं आर्टिकल ज्याचं नाव आहे areolar connective tissue. Now let us stop here. Now remaining part will be start in next video lecture. Thank you.